यमीन व्यथयन्ते पुरकं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृत्वत्वाय कल्पते। अर्थात आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्यायी क्रमांक 2 आणि दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 15 या 15व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यमिहीन व्यथयन्ते पूर्वकं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते। या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित न होता दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो, म्हणजे सुख आलं तरी त्याला काही फरक पडत नाही आणि दुःख आलं तरी त्याला काही फरक पडत नाही, जशी स्थिती आहे तशा पद्धतीने तो राहतोय, तो मनुष्य मोक्ष प्राप्तीसाठी निश्चित योग्य आहे, अशा प्रकारे भगवंताने या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। खरं तर या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, हे विषय जया ते नाकळती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया, तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वता जो या इंद्रियार्था नागवेची। अर्थात तुम्हा मला या ठिकाणी कार्य करण्यासाठी अनेक प्रकारचे विषय या ठिकाणी दिलेले आहेत। मन आहे, गुण आहेत, विषय आहे, इंद्रिय आहेत, पण जोपर्यंत कुठल्या इंद्रियाकडून कोणती कर्म करून घ्यावीत, कुठल्या इंद्रियाचं कार्य काय आहे हे कळत नाही, तोपर्यंत मनुष्य अज्ञानातून, भ्रमातून, अंधश्रद्धेतून वावरत असतो। आणि म्हणून जे घडायला पाहिजे, जी कर्म व्हायला पाहिजे ती कर्म न होता नको ती कर्म, नको ते विषय त्याच्याकडे येतात, नको ते विचार त्याच्याकडे येतात। पण या ठिकाणी माऊली म्हणतात की कुठल्याही प्रकारे विषयाच्या बंधनात्मक बंधनामध्ये, कुठल्याही विषयाच्या बंधनामध्ये मनुष्य न अडकता जो मनुष्य सुखामध्ये आणि दुःखामध्ये समान असतो, सारखाच असतो, बरं का, तो या ठिकाणी मोक्ष प्राप्तीसाठी काय आहे, योग्य आहे, अशा प्रकारे सांगितलेले, अशा प्रकारे ओळखलेलं, अशा प्रकारे मार्गदर्शन केलेले। काय म्हणतात माऊली, तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वता तो या इंद्रियार्था नागवेची, इंद्रियाधीन होऊन कुठल्याही प्रकारची कर्म करत नाही, तर भगवंताच्या मार्गदर्शनाप्रमाणे, देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे, संतांच्या उपदेशाप्रमाणे तो कार्य करत असतो। अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी या प्रस्तुत अभंगातून आपल्याला भगवंताने केलेला आहे, माऊलींनी केलेला आहे। अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या दाभाड गावातील कैलासवासी कान्हा बाबू पाटील अर्थात घरत, या घरत पाटील परिवाराचे पिताश्री कैलासवासी कान्हा बाबू पाटील बाबांना 18/11/2024 रोजी, अर्थातच 18 नोव्हेंबर रोजी देवाज्ञा झाली, त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं। आणि या ठिकाणी त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर कान्हा बाबू पाटील घरत बाबांनी अतिशय या ठिकाणी चांगल्या प्रकारे कार्य केलं। एक आदर्श शेतकरी म्हणून, शेतीची आवड असलेला एक शेतीनिष्ठ मनुष्य, आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संगोपन केलं, त्यांचं चांगल्या प्रकारे संस्कार केले त्यांच्यावर। वासुदेव दादा असतील, विवेक दादा असतील, सपनाताई असतील, यमिनीताई असतील, आणि अतिशय या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले। या घराला घरपण देत असताना, या ठिकाणी या संसारामध्ये कार्य करत असताना जे आपलं आद्य कर्तव्य आहे ते कर्तव्य त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलं, कार्य केलं। आणि वयाच्या 77व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला। या ठिकाणी बाबांचं अल्पशा आजाराने निधन झालं। खरं तर त्यांच्या पश्चात त्यांची मुलं अर्थात वासुदेव दादा असतील, विवेक दादा असतील, सपनाताई असतील आणि यमिनीताई असतील, त्याचप्रमाणे बाबांच्या धर्मपत्नी आमच्या आईसाहेब कल्पनाताई असतील, आणि हा संपूर्ण पाटील घरत परिवार बाबांच्या जाण्याने आपल्या सर्वांना दुःख आहे। मुलांना, मुलींना, घरत परिवाराला, या पाटील परिवाराला दुःख आहे।
दोघे जण भाऊ बाबा, अर्थात आमचे मनोहर बाबा आणि कान्हा बाबा, खर तर सुखात असो वा दुःखात असो पण भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा जो राहतोय त्याला भाऊ म्हणतात. भाऊचा उलटा शब्द उभा आहे, उभा भाऊ. आणि म्हणून वयाने मोठे असलेले आमचे मनोहर दादा बाबा या ठिकाणी आहेत. आणि आपल्या अगोदर आपल्या बारक्या भावाने या जगाचा निरोप घेणं, आपल्याला सोडून जाणं, या दुःखापेक्षा अधिक मोठं दुःख दुसरं कुठलं असू शकत नाही. खऱ्या अर्थाने हा पाटील घरत परिवार अतिशय सुसंस्कारित, अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करणारा, आपला संसार करता करता समाजकार्य, त्याचप्रमाणे एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून या ठिकाणी बाबांनी कार्य केलं. आणि या सगळ्या प्रकारचं कार्य करत असताना सृष्टीच्या नियमाप्रमाणे ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू ठरलेला आहे. फक्त प्रत्येकाला आयुष्य वेगवेगळं आहे. भगवंताने प्रत्येकाला आयुष्य वेगवेगळं दिलेलं आहे. त्यांचं आयुष्य अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गक्रमण केला. आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केला. आणि वयाच्या 77व्या वर्षी अल्पशा आजाराने बाबांचं निधन झालं. तुमचा आमचा निरोप घेतला. खर तर या श्लोकामध्ये गीतेतील अध्याय 2 आणि दुसऱ्या अध्यायातील हा 15वा श्लोक, आणि या श्लोकामध्ये मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, यमहीन व्यथयन्ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. अर्थात मनुष्य जगत वागत असताना माणसाला सुख किंवा दुःख प्राप्त होत असते. सुख किंवा दुःख. पण जो मनुष्य सुख आलं म्हणून ओरडून जात नाही आणि दुःख आलं म्हणून खचत नाही. सुखातही जी अवस्था असते तीच त्याची दुःखात अवस्था असते, आणि जी दुःखामध्ये अवस्था असते तीच त्याची सुखामध्ये अवस्था असते. दोन्ही अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारे विचलित न होता जो स्थिर असतो तो मनुष्य मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे. अशा प्रकारचं मार्गदर्शन भगवंतांनी या ठिकाणी प्रस्तुत श्लोकातून केलेलं आहे. आता आपण स्वतःच्या मनाला विचारा. आपण जे काही इथे सगळे बसलेले आहेत की नाही, सर्वांनी आपापल्या स्वतःच्या मनाला विचारा, मी सुखी आहे की दुःखी आहे? काय उत्तर येतंय ते बघा. मनाला विचारल्यानंतर मन आपल्याला उत्तर देत आहे, दुःखी आहोत आपण, दुःखी आहोत. आपण दुःखी का आहोत? त्याला कारण भगवंताच्या कृपेने जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते आपण न स्वीकारता आपला डोका आपण वापरतो म्हणून आपण दुःखी आहोत. बरोबर आहे? भगवंताने जे आपल्याला दिलंय ते न स्वीकारता आपल्या बुद्धीप्रमाणे आपण कार्य करतोय, आपल्या विचाराप्रमाणे आपण चालतोय म्हणून आपण काय आहोत? दुःखी आहोत. बरोबर आहे की नाही? अर्जुनाला दुःख प्राप्त झालं. अर्जुनाचा अंग थरथरायला लागला, घसा कोरडा पडला, सगळी इंद्रिय गळत झाली. बसून घेतलं अर्जुनाने. पण कधी? त्याने सांगितल्याप्रमाणे रथ अर्ध्यावर नेऊन ठेवल्यानंतर, समोरचं दृश्य बघितल्यानंतर त्याची अवस्था झालेली आहे. अगोदर भगवंताने बरोबर ठेवलं होतं त्याला. ज्या जागेवर आहे त्या जागेवरून जर त्याने कार्य करायला सुरुवात केली असती, कार्य करायला जर प्रारंभ केला असता, तर दुःख आलं नसतं, मोह आला नसता, ममता निर्माण झाली नसती, ममत्व निर्माण झालं नसतं. त्याचा विचार त्याने भगवंतापुढे मांडला आणि काय सांगितलं? ठीक आहे, युद्ध तर करायचंच आहे, पण कोणाशी करायचं आहे ते मला दाखवा. कोणाशी करायचंय ते मला सांगा. आणि मग त्यासाठी काय करा? माझा जो रथ आहे ना तो रथ मध्यावरती नेऊन ठेवा. हे अर्जुनाचे विचार आहेत का देवाचे? आता अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे मग भगवंताला करावं लागलं ना. पण पुढे काय होणार आहे हे भगवंताला सुद्धा माहिती आहे काय होणार आहे ते. आम्ही सुद्धा काय करतोय माहितीये का? संत म्हणतात, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तू पाहे संचिताचे. जसं भगवंतानी आम्हाला ठेवलंय तसं जर राहता आलं तर त्याच दिवशी आम्हाला सुख प्राप्त होईल. पण आम्ही काय करतोय? देवाने जे दिलंय ते न स्वीकारता आम्ही आमचा डोका चालवतोय. आम्ही काय करतोय? आमच्या बुद्धीप्रमाणे वाटचाल करतोय. आणि म्हणून
आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये दुःख प्राप्त होत आहे. बरोबर आहे. उदाहरणार्थ, ज्याला धडधाकट पाय दिलेले आहेत, बरोबर आहे ना, चालता येतं व्यवस्थित, त्याने कोणाकडे पाहावं? एखाद्या अपंग माणसाकडे पाहून स्वतःला किती श्रीमंत आहे, भाग्यवान आहे हे समजावं ना. अपंग माणसाने कोणाकडे पाहावं? ज्याला आयुष्य नाहीये. जन्माला आला काय आणि गेला काय, त्या माणसाकडे त्याने, त्या एखाद्या अल्प आयुष्य माणसाकडे पाहावं की अरे असं का नाही होईना, पण मला भगवंताने एवढं उत्तमाचं आयुष्य दिलेलं आहे, ते जगता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे, त्या आयुष्याचा मार्गक्रमण करता आला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी त्याने तो प्रयत्न केला पाहिजे. पण आमचं काय होतंय माहितीये का? अपंग मनुष्य जो आहे ना, तो धडधाकड माणसाकडे पाहून दुःखी होतो. धडधाकड मनुष्य जो आहे तो सायकलवाल्याकडे पाहून दुःखी होतो. सायकलवाला मोटरसायकलवाल्याकडे पाहून दुःखी होतो. मोटरसायकलवाला एखादा 4 चाकीवाल्याकडे पाहून दुःखी होतो. पुढे बरंच काय काय आहे, आता पुढे जात नाही. आम्हाला दुःख का प्राप्त होत आहे? जे भगवंताने दिले त्यात आम्ही सुख मानत नाही, ते आम्ही शोधत नाही की भगवंताने मला काय दिलेलं आहे. बघा आता या ठिकाणी ओळख करून देताना संत काय म्हणतात? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी म्हणा. म्हणा तू विचारी आहेस ना, मग तुलाच विचार ना. विचारी म्हणा आहे तोची शोधुणी पाहे, तेची शोधुणी पाहे. आम्हाला काय वाटतंय? मोठा एखादा बंगला वगैरे बघितला, करोडो रुपयाचा बंगला, 2-4 गाड्या समोर उभ्या असल्या की आम्हाला काय वाटतं? तो मनुष्य काय आहे? सुखी आहे. असं वाटतंय तो मनुष्य सुखी आहे. पण ज्या वेळेला कधीतरी तिथे जायची वेळ येते ना आम्हाला, तेव्हा कळतंय की त्या माणसाला काय काय दुःख आहे, काय काय प्रसंग आहेत, काय काय वेदना भोगाव्या लागतात. मग मनुष्य बोलतोय नको माझा आहे ते ठीक आहे. एखाद्याकडे अमाप संपत्ती आहे, अगदी 4-5 पिढ्यांना पूर्ण उरेल एवढी संपत्ती आहे, अशा माणसाकडे ज्या वेळेला आम्ही पाहतोय त्यावेळेला असं वाटतंय की अरे तो मनुष्य श्रीमंत आहे, तो सुखी आहे, सुखी आहे तो. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष आम्ही पाहतोय ना त्यांच्या मुलाबालांची अवस्था, सांगू का, ज्यांना आपण मोठे बोलतोय ना, ज्यांना आपण मोठे श्रीमंत समजतोय ना, त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतोय ना आपल्याकडे किती संपत्ती आहे याचं गणित त्यांना स्वतःलाच नाहीये. एवढी श्रीमंत असलेली माणसं पण एवढी अभागी आहेत की मित्रांनो, त्यांना त्यांच्या बायकोच्या हातचं जेवायला मिळत नाही, एवढी अभागी आहेत. समजतंय ना माऊली? एवढे श्रीमंत एका दृष्टीने आहेत, एकीकडून एवढे श्रीमंत आहेत की त्यांच्याकडे किती पैसा आहे हे त्यांना माहिती नाहीये, हे गणित त्यांना नाहीये. पण एकीकडे एवढे दरिद्री आहेत की बाहेरून मागवून खावं लागतंय. बाईच्या हातचं खाणं त्यांच्या नशिबात नाहीये, आईच्या हातचं जेवण त्यांच्या नशिबात नाहीये. एक श्रीमंत माणूस असा रात्रीच्या वेळी त्याच्या गॅलरीमध्ये फेऱ्या मारत होता. बरं का, गॅलरीमध्ये फेऱ्या मारत होता आणि रोज त्याच्या त्या घराच्या समोर एका रोडवर राहणारा, रोज रात्रीचे झोपणारा तो एक भिकारी 9-9:30 वाजता ते काही मिळालं असेल त्याला, ते खाता खाता त्याचं ते नजर गॅलरीमध्ये गेली आणि तो मनुष्य फेऱ्या मारत होता गॅलरीमध्ये फेऱ्या मारत होता. आणि खाता खाता त्याचं निरीक्षण केलं, अरे तो श्रीमंत माणूस आहे, वरच्या माळ्यावर गॅलरीमध्ये फेऱ्या मारतोय. त्याला असं वाटलं कदाचित जेवण जास्त झालं असेल म्हणून जिरवत असेल. बरं का, गरीबाला जेवण मिळावं म्हणून फिरावं लागतंय आणि श्रीमंताला जेवण जिरावं म्हणून फिरावं लागतंय. बेर आहे. आम्हाला का चालावं लागतंय? 2 घास मिळावे म्हणून आम्हाला चालावं लागतंय. श्रीमंताला ते जिरावं पचावं म्हणून चालावं लागतंय. असो, हरकत नाही. पण त्या भिकाऱ्याला काय वाटलं, अरे तो फेऱ्या मारतोय म्हणजे जेवण पचावं म्हणून तो फेऱ्या मारतोय. 10 वाजले, 10:30 वाजले, त्याच्या फेऱ्या काही थांबत नाही. हा निरीक्षण करतोय. 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले,
आता मात्र याच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार आला की माणूस जिराव म्हणून फिरेल अर्धा तास 1 तास. 9 साडेनऊ वाजल्यापासून मी पाहतोय हा मनुष्य 12 वाजले तरी त्या गॅलरीमध्ये फिरतोय आणि नुसता फिरत नाही, मध्ये अशी बोटं मोजतोय, मध्ये तसं डोक्याला हात लावतोय, मध्ये तसं काहीतरी चुकल्यासारखं करतोय. त्याची ती क्रिया तो पाहत होता. त्या रोडवरून अगदी गॅलरीकडे लक्ष द्यायचं होतं. राहवतच नाही म्हणून 12:15 वाजता तो त्या गॅलरीच्या खाली गेला, त्या घराच्या समोर गेला, रोडवर उभा राहिला, हात जोडले त्याला. दादा काही अडलंय का तुमचं? मला माहितीये मी भिकारी, तुमची काही मदत करू शकत नाही, पण कमीत कमी तुम्ही काय कशासाठी काय चिंताग्रस्त आहात, काय विचार तुमच्या मनामध्ये आहे, जर काही मदत करता आली तर करू शकतो ना, जर काही सांगता आलं, उपदेश करता आला तर करू शकतो ना, काहीतरी मार्गदर्शन करता आलं तर करू शकतो ना. मी 9 साडेनऊ वाजल्यापासून पाहतोय, तुम्ही जेवण केलंय की नाही केलं हेही मला माहित नाहीये, पण आज 12:15 झाले तरी तुम्ही इकडे गॅलरीमध्ये फेऱ्या मारताय. सगळं गाव झोपलंय दादा. तुम्हाला जागा ठेवलंय कोणी? तुम्ही का जागे आहात? तुम्ही का इकडे फेऱ्या मारताय? तुम्हाला शांत बसू कोण देत नाही? या सगळ्या प्रश्नाची उत्तर त्याच्याकडे होती, त्या श्रीमंत माणसाकडे. पण काहीही न बोलता ज्यांच्यासाठी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, ज्यांच्यासाठी या गॅलरीमध्ये मी फेऱ्या मारतोय, नियोजन करतोय, विचार करतोय, डोक्याला हात लावतोय, बोटं मोजतोय, ते निवांत झोपलेले आहेत. त्यांना कोणालाही माझी काळजी नाहीये, त्यांना कोणालाही माहिती नाहीये मी जागा आहे की झोपलेलो आहे, मी जेवलोय की भुकेला आहे, कोणालाही माहित नाहीये. पण मग तो श्रीमंत माणूस विचार करतोय की हा एक बेकारी मनुष्य रोडवर झोपणारा, पण कमीत कमी मला विचारण्याची बुद्धी तरी त्याला सुचली. म्हणून तो श्रीमंत माणूस घरात गेला, आतमध्ये एक पैशाचा बंडल काढलं, काय असतील नोटा त्यावेळेच्या काय असतील त्या, आणि आणून त्या गॅलरीतून खाली त्या भिकाऱ्याच्या हातावर टाकून दिला. बाबा घे तुला. वरून टाकलेलं बंडल भिकाऱ्याने हातात घेतला, झेलला तो आणि विचारलं मला का? तेव्हा त्याने सांगितलं, अरे ज्यांच्यासाठी हे सगळं काही करतोय ना मी, ज्यांच्यामुळे चिंताग्रस्त झालेलो आहे ना, खरंच रे भुकेला आहे मी, काही खाल्लेलं नाहीये, पण भूकही लागत नाही. भूक लागावी म्हणून मला गोळ्या घ्याव्या लागतात, झोप लागावी म्हणून मला गोळ्या घ्याव्या लागतात. काही वेळेला झोपाच्या गोळ्या घेऊनही मला झोप लागत नाही, पण मला कधी कोणी विचारलं नाही. आतापर्यंत मला कोणी काही विचारलं नाही, तुम्ही भुकेले आहात का, तुम्ही का झोपत नाही, तुम्ही का या गॅलरीमध्ये फेऱ्या मारतायत. पण कमीत कमी तेवढी तरी बुद्धी तुला झाली नाही मला विचारायची, म्हणून माझ्याकडून हे तुला थोडस पैसे घे, ठेव. गेला तो भिकारी, गेला, ते पैसे घेतले, पैसे खिशामध्ये ठेवले आणि अंग टाकलं त्याने. 12:30 झाले होते, पण तेवढ्यात विचार केला, खिशातले पैसे जर कोणी चोरून घेतले तर. मग म्हणे मला डाव्या कुशीवर झोपायची सवय आहे, मग डाव्या बाजूच्या खिशामध्ये ठेवले आणि त्या कुशीवर झोपला. पण नंतर विचार केला, कदाचित झोपेमध्ये मी उजव्या कुशीवर झालो तर. मग त्याने विचार केला, आपल्या उशाला ते पैसे घेऊ, उशाला घेतले, उशी खाली ठेवले. पण नंतर त्याने विचार केला, झोपेमध्ये जर माझा डोकं बाजूला गेलं तर कोणीही उशी काढून येईल. 1:30 वाजला होता रात्रीचा. मग त्याने ते पैसेच उशीत ठेवून दिले. कुठे ठेवून दिले? उशीत. उशीत ठेवून दिल्यानंतर तो थोडा निवांत झाला. 2-2:30 वाजले. विचार करतोय, उशीतून कोणी काढून तर घेणार नाही ना. म्हणून मग त्याने काय केलं, ती उशी अगदी डोक्यात जवळ घेतली आणि जेणेकरून आपला डोका बाजूला कुठे जाणार नाही याची काळजी घेत बसला. विचार आला मनामध्ये, एवढे पैसे आपल्याला भेटलेले आहेत, काय करायचं या पैशाचं? नवीन कपडे घ्यायचे का? हे कपडे माझे फाटलेले आहेत. पण तेवढ्यात त्याच्या मनामध्ये विचार आला, नवीन कपडे घालून आपल्याला भीक कोण देणार आहे? नवीन कपडे घातले तर भीक कोणी नाही देणार. मग काय करायचं? अन्नधान्य त्याचा साठा करायचा का? पण करायचं कुठे हा प्रश्न आहे. अन्नाची गरज आहे, साठा करायचा कुठे हा प्रश्न आहे. वेगवेगळ्या प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये यायला लागले. सांगू का,
पहाटेचे 6-6:30 वाजले. रोज त्या रस्त्याने जाणारी माणसं ज्या वेळेला त्याला येताना दिसली, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये विचार आला की रात्रीच्या वेळेला 9 वाजता जे दिवसभर फिरून मिळेल ते खाल्ल्यानंतर 9:15 9:30 जो डोळा लागायचा, तो सकाळी हेच वाटसरू ज्या वेळेला लाता मारून उठवायचे ना रोडवर झोपलाय म्हणून, तेव्हा जागणारा माणूस मी, तेव्हा जाग येणारा माणूस मी, आज रात्रभर मला जागवलं कोणी याचा विचार केला. ते पैशाचा बंडल जसा होता तसा घेतला, त्या श्रीमंत माणसाकडे गेला, त्याच्या हातामध्ये तो बंडल देत म्हणाला, दादा तुला रात्रभर कोणी जाग ठेवलंय, तुला रात्रभर तुझ्या गॅलरीमध्ये कोणी फेऱ्या मारायला लावल्यात, तुला डोकं खाजवायला कोण लावतंय, तुला बोट मोजायला कोण लावतंय, याचं उत्तर मला तू दिलेल्या पैशाने दिले रे दादा, हे तुझं तुला परत कर, मी आहे तसा बरा आहे. काय म्हणतात भगवंत इथे, यमहीन व्यथयन्ते पुरकम पुरुषर्षभ समसुख दुःखम धीरम सुमृतत्वाय कल्पते. जो मनुष्य सुखातही आणि दुःखातही सारखा असतो, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये. बघा ना फरक काय आहे. पक्ष्यांना जर पंख फुटले तर पक्षी आकाशामध्ये उडतात, ते पासून त्यांचा योग्य व्यवस्थितरित्या प्रवास सुरू होतो. माणसाला पंख फुटले की तो अधोगतीच्या दिशेने प्रवास करतो. म्हणून तर आपण म्हणतोय ना, पूर्वी चांगला होता, आता त्याला पंख फुटल्यापासून बदललाय, आता त्याला पंख फुटल्यापासून बदललाय तो. बरं का, जो मनुष्य सुखातही आणि दुःखातही सारखा असतो, विचलित होत नाही, श्रीमंती आली म्हणून माजत नाही आणि गरिबी आली म्हणून लाजत नाही, ज्या स्थितीला भगवंताने ठेवलेला आहे त्या स्थितीला जो राहतो, त्या पद्धतीने जो वागतो जगतो, तो मनुष्य मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे. अशा प्रकारे या ठिकाणी भगवंताने या श्लोकामध्ये जाणीव करून दिलेली आहे. आपण किती सुखी आहोत हे जर शोधायचं असेल तर आपल्या समोर जे दृश्य दिसतंय ते दृश्य पाहून कल्पना करू नका, अंतर्मुख व्हा. भगवंताने दिलेलं शरीर पहा, भगवंताने दिलेली इंद्रिय पहा, भगवंताने दिलेलं आयुष्य पहा आणि जगण्यासाठी दिलेलं सामर्थ्य पहा. नक्कीच कळेल आपण किती श्रीमंत आहोत. आलं का लक्षात? बघा, एका ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या टेबलावर एक गोलाकार पृथ्वी होती. बरं का, गोलाकार पृथ्वी त्या टेबलावर. सहज पाहता 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 नजर गेली त्या पृथ्वीवर असलेल्या त्या संपूर्ण पृथ्वीची जगाच्या नकाशावर नजर गेली. त्या संपूर्ण पृथ्वीवर माझा भारत देश कुठे आहे? पहिला म्हणजे आशिया खंड कुठे आहे? त्या आशिया खंडामध्ये माझा भारत देश कुठे आहे? एवढासा भारत देश संपूर्ण त्या पृथ्वीवर. आणि मग या भारत देशामध्ये माझा महाराष्ट्र कुठे आहे? एवढा महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये माझा ठाणे जिल्हा, ठाणेच ना, ठाणे जिल्हा, टिंबा तालुका, भिवंडी. मग माझा भिवंडी तालुका कुठे आहे? नाहीच. दाभाड गाव तो बघायलाच नको. ज्याच्यावर माझा तालुकाचा सिम्बॉल नाहीये, ज्याच्यावर माझा तालुका नाही, तिथे माझं गाव काय असेल? आणि गावाचा जर नामोनिशाणच नाही तर मी कोण आहे? मी कोण आहे? शून्यापेक्षाही शून्य. बरं का, मी कोणच नाहीये, मी काहीच नाहीये, माझं अस्तित्वच नाहीये. काय वाटलं बघा त्याला, त्याच्याकडे काय झालं असेल? आता दुःख प्राप्त झालं असेल. माझं काहीच नाही ना, माझं अस्तित्वच नाहीये, मी म्हणजे शून्याहून शून्य असा विचार त्याच्या मनामध्ये आला. पण तेवढ्यात एक आत्मबोध झाला की अरे, हे जे जग आहे, हे जग एवढं विशाल आहे, एवढं मोठं आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही. बरं का,
आणि कल्पनेच्या पलीकडं असलेलं जे जग आहे त्या जगाचा निर्माता माझा पांडुरंग परमात्मा आहे. तो देव आहे, ते ब्रह्म आहे, ज्याला आपण म्हणतो निर्गुण निराकार निसंग निर्लेप आरूप निर्विकल्प निराधार असा जो देव आहे, असं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म या जगाचा निर्माता आहे. जो जगाचा निर्माता आहे त्याचा अंश आत्मा म्हणून जर माझ्या अंतरी आहे आणि तो आत्मा जर माझी सेवा करतोय तर मी किती विशाल आहे, मी किती मोठा आहे याचा विचार त्याच्या मनामध्ये आल्यावर बरोबर जरा बरं वाटलं, त्याला समाधान वाटलं. बरं का, आपण किती सुखी आहोत हे जर शोधायचं असेल ना, आपल्या इंद्रियांचा विचार करा. भगवंताने 2 डोळे दिले, 2 हात दिले, 2 कान दिले, 2 पाय दिले, धडधाकट शरीर दिलं. आपल्या आयुष्याचा विचार करा. जे काही आयुष्य भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेलं आहे ना, ही सगळ्यात मोठी देणगी आहे. कारण कदाचित एखादा इंद्रिय जर तुमचा निकामी झाला तर तुमच्याकडे पैसा असेल तर ते इंद्रिय तुम्हाला बाजारामध्ये विकत मिळेल, पण आयुष्य मात्र आपण विकत घेऊ शकत नाही. आयुष्य आपण विकत घेऊ शकत नाही. बरं का, आपल्या जवळची हकीकत आहे बाबा. अगदी मागच्या आठवड्यामध्ये मला तुमच्या दिनकर पाड्याला प्रवचन होतं, बरं का, पारजांकडं. त्या मुलाचं नाव, जो वारला तो मुलगा, त्याचं नाव राहुल पारधी. तुम्ही पण ओळखत असाल कदाचित, कारण त्याचं चष्म्याचं दुकान होतं. बरं का, त्या मुलाचं लिव्हर फेल झाला. बघा, लिव्हर फेल झाल्यानंतर एकुलता एक मुलगा वाचावा म्हणून बापाने लिव्हर ट्रान्सफर केलं. बाप काय करू शकतो मुलासाठी? बरं का माऊली, आपल्या जवळची घडलेली, म्हणजे आता मागच्या आठवड्यात तिथं प्रवचन झालंय माझं. मी काही जास्त पुराणातल्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. जी सत्य हकीकत आहे तीच, जे समोर आपल्या समोर घडतंय तेच. बापाने लिव्हर दिला. ते लिव्हर ट्रान्सफर म्हटल्यानंतर माझ्या मनामध्ये एक विचार आला की किडनी ट्रान्सफर करू शकतो, कारण माणसाला 2 किडनी असतात, पण लिव्हर ट्रान्सफर करून मग समोरचा माणूस जिवंत कसा, हा विचार माझ्या मनामध्ये आला. आणि मग ती शंका काढण्यासाठी मी तिथूनच माझ्या एका डॉक्टरला, डॉक्टर एक मित्र आहेत माझे, त्या मित्राला, त्या डॉक्टरला फोन केला आणि डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर आपण लिव्हर ट्रान्सफर करू शकतो? तेव्हा त्यांनी सांगितलं, लिव्हर माणसाला एकच असतंय, ते ट्रान्सफर करून मनुष्य जगू शकत नाही, पण आपल्या लिव्हर मधला काही पार्ट, 30% पार्ट आपण दुसऱ्याला देऊ शकतो, कारण तो 30% काढलेला पार्ट 5-6 महिन्याने, वर्षभरामध्ये परत कव्हर होतो, असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, बापाने लिव्हर दिलं, शस्त्रक्रिया झाली, ते सक्सेस झालं नाही म्हणून एंजिओग्राफी केली, पुन्हा एकदा शस्त्रक्रिया झाली, जवळजवळ करोडो रुपये खर्च झाला. सर्वसामान्य बाप, एक शेतकरी बाप, कशासाठी? माझ्या मुलाला आयुष्य मिळावं म्हणून. आपला विषय बघा काय हा, तुमच्याकडे जर पैसा असेल, तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्ही इंद्रिय विकत घेऊ शकता, पण आयुष्य आपल्या हातात नाही. ते फेल झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, अजून कोणी लिव्हर देणार आहे का? अवघी 2 ते 3 वर्ष ज्याच्या लग्नाला झालेली आहेत, बरं का, संसार काय असतो अजून बघितलेलं पण नाही, नवऱ्याचं सुख काय असतंय ते तिला अजून काही बरोबर माहिती नाही, त्या माणसाच्या, त्या मुलाच्या पत्नीने त्या मुलाला लिव्हर दिलं बाबा. बरं का, तिने लिव्हर दिलं का? तर माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लावावं, माझा नवरा सुखरूप घरी यावा म्हणून तिने लिव्हर दिलं. लिव्हरचा काही पार्ट त्याला दिला. सुई जर लागली तर आपल्याला वेदना होतात, ठेच लागली तर आपल्याला असह्य वेदना होतात. भाजी कापता कापता जर सुरी लागली, बरं का, तरी भाजी आपण बाजूला ठेवतो. त्यांची शस्त्रक्रिया एवढी मोठी बघितली मी, कारण लिव्हर काढायचं म्हणजे एवढी मोठी शस्त्रक्रिया. दोघांची 6 ते 8 महिने दोघेही काही करू शकत नाहीत. असो, पण ती दुसरी शस्त्रक्रिया झाल्यानंतर करोडो रुपये खर्च केल्यानंतर शेतकरी बापाने करोडो रुपये खर्च केल्यानंतर ज्यावेळेला तो मुलगा घरी आला, 2 महिन्यानंतर त्याचा अंत झाला. 2 महिन्यानंतर त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागला. बापाने आटोकाट प्रयत्न केले माझा मुलगा वाचावा, त्या बाईने सुद्धा आटोकाट प्रयत्न केले, आपल्या शरीराचा एक पार्ट तिने काढून दिला का? माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लावावं.
सगळं ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत रे, पण आयुष्य आपल्या हातात नाही ना. मग आपण वागतोय, जगतोय, ही कृपा कोणाची आहे? देवाची कृपा आहे ना. दिलेल्या आयुष्यामध्ये समाधान माना, कसं जगायचं ते ठरवा. तुम्ही बसल्या जागेवर तुम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. या श्लोकामध्ये भगवंतांनी कसं मार्गदर्शन केलंय बघा. तुम्हाला सुख शोधायचं आहे ना, तुम्ही तुमच्या दृष्टीने नका शोधू, संतांच्या दृष्टीने शोधा. आम्ही ज्याला सुख म्हणतोय ना त्याला संत दुःख म्हणतात. आम्ही देवाकडे जे मागतोय ते सुखासाठी का दुःखासाठी? सुखासाठी मागतोय, पण दुःखदायक असतं हे आम्हाला माहित नाही. आलं लक्षात? देवाकडे जे आम्ही मागतोय ना, एखाद्याला राहायला घर नसेल तर तो सांगतोय देवा मला मस्त की असं घर पाहिजे, बरं का, पण आयुष्य जातंय पडव्या काढून काढून, लाजा लावून, टायलेस लावून ना, नाही का, या सगळ्या गोष्टी करून आयुष्य जाते, पण घर कोणाचं पूर्ण झालंय? मग ते शेवटपर्यंत सुख देणार आहे का दुःख देणार आहे? दुःख देणार आहे. तुमच्या तोंडातून सगळ्यांच्या एकच आलं दुःख देणार आहे. मग असावं का नसावं? असावं ना, पण जसं आहे त्याच समाधान मानावं. शेजारची अंगणं बळकावतील म्हणून 4-5 पडव्या पुढे नाही काढता का म्हणा. आमचं उशीर तुम्हाला दोघांना पण माहिती आहे बाबा, आत्माराम बाबा आणि आपले दादा, तुम्हालाही माहिती आहे. गावातून सरल्याची ट्रक फिरायची, भरलेली सरल्याची ट्रक. आज कधीतरी तुम्ही 4 चाकी गाडी घेऊन आलात ना, तर तुम्हाला जपून जपून पुढे जावं लागतंय. का झालं बरं असं? ज्याची त्याने जागा एक्वायर केली ना, एवढी माझी आहे, एवढी तुमची आहे, ज्याची त्याने एक्वायर केली, आणि म्हणून प्रत्येकाला त्रास होईल याचा विचार माणसाने केला नाही, बरं का. एखाद्याला वाटतं माझ्याकडे खूप पैसा आला की मग मी श्रीमंत झालो की मग मी समाधान होईल. हा सुद्धा आपला भ्रम आहे. रावणाकडे एवढं होतं तरी सुद्धा संत म्हणतात, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, काही राहिलं नाही. भरपूर काही होतं त्याच्याकडे. त्याच्या घराला सोन्याच्या विटा होत्या, सोन्याचे खांब होते. असो, आम्हाला काय वाटतंय, एकदा काही बळ असलं, सगळ्या काही गोष्टी असल्या, शरीर संपत्ती असली की मग आम्ही सुखी, बरं का. व्याधीने भरलेलं आहे ते सुद्धा फुटपाथ आपल्याला साथ देतं याची जाणीव आपल्याला संतांनी करून दिलेली आहे. एखाद्याला मूलबाल नसेल तो देवाकडे प्रार्थना करतोय, देवा काही झालं तरी चालेल, मी काही करायला तयार आहे, पण मला वंशाला दिवा असावा. आपण जे देवाकडे मागतोय ना ते आपल्याला सुखदायक आहे की दुःखदायक आहे हेच आपल्याला कळत नाही. सुखासाठी मागतोय, बरं का. या देवाला नमस्कार, त्या देवाला नमस्कार, या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, या वैद्याकडे जा, त्या वैद्याकडे जा. लई धावपळ केली, 20 वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. गावभर पेढे वाटले त्यांनी, गावभर पेढे वाटले, पण तोच बाप मुलगा झाल्याच्या 20 वर्षानंतर ज्यांना पेढे वाटले ना त्यांच्या पायरीवर बसून डोक्याला हात लावून विचार करतोय, मुलगा व्यसनाधीन झाला, मला आयुष्यभर कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, पण आज माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर व्यसनाधीन होऊन बर्बाद होताना मी पाहतोय. देवा, आता बोलतोय नसता दिला तरी चाललं असतं. समजतंय ना? जे आहे ते स्वीकारा, जे आहे ते स्वीकारा, जसं आहे तसं स्वीकारा. आणि खरं सांगू का, आपण किती सुखी आहोत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर एकदा वृद्धाश्रमात जा, बरं का. एकदा वृद्धाश्रमात जा ना, मग तुम्ही बोलाल देवा माझ्या घरी मला जी चटणी भाकरी भेटते ना, माझी सून जी मला चहा देते ना, माझी नातवंड माझ्या अंगा खांद्यावर खेळतात ना देवा, याच्यातच मला समाधान आहे. वृद्धाश्रमात काय त्यांना पाहिजे ते मिळतंय हो. कधीतरी पंचपक्वान्नाचं जेवण सुद्धा असतंय, पंचपक्वान्न त्या ठिकाणी ते खात असतात, बरं का. पण त्यांची नातवंड त्यांच्या मांडीवरच नाहीत ना, यात त्यांना खूप दुःख होत असतंय. त्यांची नातवंड त्यांच्या जवळ नाही, त्यांची मुलं त्यांच्या जवळ नाहीत, प्रेमाच्या 4 गोष्टी त्यांना ऐकायला मिळत नाहीत ना, ह्याच्यामध्ये त्यांना खूप दुःख असतंय. आपली माणसं त्यांना पाहायला मिळत नाही ना दादा,
ही लहान लहान पोरं वगैरे हे माणसं पाहायला उत्सुक झालेली असतील ती माणसं. आणि तुम्हाला सांगू का, वृद्धपणामध्ये माणसाला दुसरं काही नसते. कसली अपेक्षा असते हो त्यांना वृद्धपणामध्ये? तुम्ही काय चांगलं चांगलं गोडधोड खायला देवा असं वाटतंय का त्यांना? काय नाही, त्यांच्या आशा अपेक्षा सगळ्या बाजूला झालेल्या असतात. नवीन वस्त्र नाही, उलट कधीतरी एखाद्या मुलाने ठरवलं की आपल्या बाबांना पंच आणून द्यावा, धोतर आणून द्यावा, एखादा चांगला शर्ट शिवायला द्यावा. तो बोलतोय चला बाबा टेलरकडे माप द्या. तो बाप घराच्या बाहेर निघाला, अरे मला काय करायचं दादा नवीन कपडे घालून, जे आहेत ते बरे आहेत ना माझे. फक्त तुम्ही प्रेमाने बोलताय ना, प्रेमाने सांगताय ना, यात त्याला समाधान वाटतंय. आलं का लक्षात? आणि म्हणून आपण किती सुखी आहोत हे जर आपल्याला पाहायचं असेल तर एकदा वृद्धाश्रमात जाऊन त्या आजी आजोबांशी बोला. त्यांना विचारा तुमची मुलं काय करतायत. कोण म्हणेल क्लासरूम ऑफिसर आहे, कोण म्हणेल परदेशात आहे, कोण म्हणेल अमुक आहे, कोण म्हणेल तमुक आहे, असा आहे तसा आहे. बरं का? मग तेव्हा आम्ही आतमध्ये बोलतोय आमची शेतकरी मुलं परवडली, आमची कावाड कष्ट करून अरे नाट्यावर काम करणारा मुलगा सुद्धा माझा परवडला का? कधीतरी मी एखाद्या वेळेला गावाला गेलो आणि 2 दिवस जर जास्त राहिलो ना तर घरी आल्यानंतर ओरडतोय. तो का ओरडतोय? बाबा अहो तुमच्या वाचून इथे करमत नाही हो आम्हाला. काय बोलतोय तो? 2 दिवस तुम्ही गेले का? इथे घर ओस पडलं होतं, तुम्हाला बोललेलो ना 1 दिवस राहून परत या म्हणून. हा प्रेम आहे, हा जिव्हाळा आहे. आणि याच्याही पलीकडे तुम्हाला सांगतो, तुम्ही किती सुखी आहात हे जर पाहायचं असेल तर एकदा अनाथ आश्रमामध्ये जा. बरं का? ज्या मुलांना आई वडील नाहीत ना त्या अनाथ आश्रमामध्ये जा आणि बघा त्या मुलांची अवस्था काय आहे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर आहे की नाही आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, पाणी येत आहे. आईचं क्षेत्र नाही, वडिलांचं क्षेत्र नाही. लहानपणापासून त्यांना आई कशाला म्हणतात, वडील कशाला म्हणतात हे कळत नाही. त्यांचं काय प्रेम असतं हे त्यांना माहित नाही, त्यांचा काय जीव असतो हे त्यांना माहित नाही, अनुभवलेलंच नाही त्यांनी. शोधा, बघा. तुम्ही किती श्रीमंत आहात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर एखाद्या वेळेला एखाद्या अनाथ आश्रमाला भेट द्या, एखाद्या वेळेला एखाद्या वृद्धाश्रमाला भेट द्या, अपंग मुलांच्या शाळेला भेट द्या. बघा किती संघर्ष आहे त्यांच्या जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी. ज्या वेळेला हे आपण पाहतोय ना अनाथ, अपंग, वृद्धाश्रम ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला पाहतोय ना त्यावेळेला आमच्या अंतःकरणामध्ये जगण्याची एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते. काय होते माहिती का मौली? एखादा प्रसंग आल्यानंतर आम्ही विचार करतोय आत्महत्या करावी, हे जीवन संपवून टाकावं. सासू बोलली काय आणि सून गेली काय? सून काहीतरी बोलली काय आणि सासू गेली काय? घरामध्ये काहीतरी प्रसंग आला आणि मुलं नको त्या प्रकारचा विचार करतायत. ज्याने हाताच्या फोडाप्रमाणे वागवलं, जगवलं, वाढवलं, 20-25 वर्षाचा तो मुलगा झाल्यानंतर तो बाप त्याच्याकडे पाहून निरीक्षण करतोय काय आता मुलगा जर माझा कमवता झाला तर माझी धावपळ थांबेल. आणि अशा वेळी घरात काहीतरी घडावं आणि तो मुलगा जाऊन नको त्या प्रकारचा निर्णय घेतोय, आपलं देह संपवतोय, आपलं आयुष्य संपवून टाकतोय. अरे बघा ना, ती अंध अपंग जी मुलं आहेत ना किती संघर्ष आहे त्यांच्या जीवनामध्ये. जीवन जगण्यासाठी किती तळमळतायत, किती धडपड आहे त्यांची. शिका काहीतरी. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये किती श्रीमंत आहोत ना हे जर आम्हाला पाहायचं असेल, किती सुखी आहोत आम्ही हे जर पाहायचं असेल तर आपल्या दृष्टीतून पाहण्यापेक्षा संतांच्या दृष्टीतून पहा. जिथे आहोत तिथे सुखी आहोत. कारण ज्याला आम्ही सुख समजतोय ना त्याला संतांनी बाजूला केलंय. काय म्हणतात संत? क्षणिक सुखासाठी आपुल्या. एवढे ओरडून सांगतात संत. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे, कोणी अंतीच असेल एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या माईचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या माईचा बाजार. संत म्हणतायत. आई साहेब, या हिंदुस्थानमध्ये अनेक माता होऊन गेल्या. त्यामध्ये मुख्य राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ असतील, ज्यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेशिव छत्रपती घडवले.
त्याच पद्धतीने एक माता होऊन गेल्या मदालसा माता, त्या मदालसा माता आपल्या पालण्यातल्या मुलाला उपदेश करतायत. असं म्हणतात, मडकं जोपर्यंत ओलं आहे तोपर्यंतच माती ओली आहे, तोपर्यंत त्याला आधार द्या, आकार द्या. तुम्ही जसा आकार देणार ना तसं ते घडेल. पूर्वी आमची लोक टोकराचं काम करायची, चिंबीचं काम करायची, टोपल्या बनवायची, सूप बनवायची, इरणी बनवायची. बरोबर आहे का? कोणीतरी तुमच्या गावामध्ये एखादा वृद्ध माणूस असेल त्याला जाऊन विचारा, हे कुठपर्यंत बनवलं जात आहे. जोपर्यंत तो टोकर, तो बांबू ओला आहे तोपर्यंतच त्याला आकार देता येतो. बांबू सुकल्यानंतर आकार देऊ शकत नाही, त्या चिंबी सुकल्यानंतर आकार देऊ शकत नाही. लहानपणीच आम्ही आमच्या मुलांवर संस्कार करू शकतो. लहान असतानाच घडवायचं, वाढवायचं, कशा पद्धतीने काय करायचं हे लहान असतानाच. आमचं जन्माला येण्याचा हेतू काय माहितीये का? वंशाला दिवा पाहिजे. बघा ना, ज्याला मूल होत नसेल त्याला विचारणा का पाहिजे? वंशाला दिवा पाहिजे. ही संपत्ती सांभाळायची कोणी? ठेवतंय का? बापाला जो टेन्शन असतो ना, सांभाळायची कोणी? ठेवतच नाही ना सांभाळायला. आमचं नियोजन बघा काय आहे का? आम्हाला मुलगा पाहिजे, आम्हाला मुलगी पाहिजे, आम्ही जन्माला घातला पाहिजे. कशासाठी? काय नियोजन असतंय आमचं? अरे जे थोर पुरुष होऊन गेला, जे महान पुरुष जे होऊन गेले, जे संत पुरुष होऊन गेले, त्यांचं नियोजन बघा येण्याचं काय होतं. ते काय नियोजन होतं? दिवसा ढवळे आमच्या आई बहिणींची अब्रू लुटली जायची, दिवसा ढवळे आमच्या आई बहिणींचं कुंकू पुसलं जायचं, दिवसा ढवळे आमच्या आई बहिणी विधवा व्हायच्या. जगता येत नव्हतं, वागता येत नव्हतं, जगावं की मरावं हे कळत नव्हतं, जगण्याचं स्वतंत्र नव्हतं. मंदिरं उद्ध्वस्त झाली होती, मंदिराचे कळस तोडले होते, मंदिराच्या मूर्ती भंगल्या होत्या. शेतकरी शेती करू शकत नव्हते, आलेलं पीक घरी आणू शकत नव्हतं आणि आलेलं पीक खाऊ शकत नव्हतं. का? तर जगण्याचं स्वतंत्र नव्हतं. अशी अवस्था ज्या वेळेला राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी बघितली, त्यावेळेला आई शिवाईंच्या चरणी प्रार्थना केली, गनिमांच्या देखता फौजा. काय प्रार्थना केली अगं आई? हे माते, माझ्या महाराष्ट्राला एक राजा हवा आहे, जो राजा हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल, माझ्या आई बहिणीला जगण्याचा अधिकार देईल, वागण्याचा अधिकार देईल, त्याचं कुंकू वाचवेल, तिची अब्रू वाचवेल, माझ्या शेतकऱ्याला न्याय देईल, प्रत्येक माणसाला जगण्याचं स्वतंत्र देईल असा राजा पाहिजे. त्याच वेळेला अनेक संत या ठिकाणी कार्य करत होते. त्या संतांनी पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना केली, गणिमांच्या देखला बहुजा रणशूरांच्या पुरपुरती बुजा ऐसा पाहिजे की राजा कैपक्षणी परमार्थी जया सदेखता दुर्जन दाके बैस विप्राची तिची तडाके. आणि मग काय झालं? 19 फेब्रुवारी 1630 रोजी माझ्या राजाचा जन्म झाला. निश्चयाचा महामेरू, बहुजनाचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी महाराजांनी तोरणा किल्ल्यावर पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं. आपला विषय असा आहे, जन्माला येण्याचा हेतू काय बघा. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंची प्रार्थना देवीकडे काय ती बघा. जन्माला आल्यानंतर मांडीवर घेतलं, रामायण महाभारतासारख्या कथा ऐकवल्या, संतांचं चरित्र ऐकवलं, टाइमपास म्हणून मोबाईल ने हातात दिला. ते रडते गप्प बसावं म्हणून त्याला काहीतरी लावून त्याला गप्प करून नाही दिलं. रामायण ऐकवलं, महाभारत ऐकवलं, संतांचं चरित्र ऐकवलं. का? आई बहिणींची जर आबरू वाचवायची आहे ना, आई बहिणींचं कुंकू जर वाचवायचं आहे ना, तर ती ऊर्जा, ते विचार अंतःकरणामध्ये निर्माण झाले पाहिजे. जगद्गुरु तुकोबांचं येणं कशासाठी आहे? माऊली ज्ञानोबांचं येणं कशासाठी आहे? विचार करा. आणि म्हणून पालण्यात असलेल्या त्या मुलांना मदालसा माता उपदेश करतात. बरं का? आम्हाला ज्या वेळेला डॉक्टर बेड रेस्ट सांगतात ना, त्यावेळेला आमच्या हातात काय असतं ते आम्हालाच माहिती. कशात गुंतलेलो असतोय आम्ही. रिमोट सुटत नाही, मालिकावर मालिका आणि चित्रपटावर चित्रपट. काय पाहतोय रे आम्ही? काय अवस्था असते, काय गर्भसंस्कार होते, काय गर्भसंस्कार होते. जन्माला आल्यानंतर आम्ही काय शिकवण देतोय त्याला?
कशा पद्धतीने काय त्याची सुरुवात कुठून होते बघा ना. काय पहिला शब्द आपला मुलगा काय बोलतोय बघा बोलायला लागल्यानंतर. जय श्रीराम बोलेल, ओम बोलेल, ओमनी सुरुवात होईल त्याची. काय बोलतोय बघा ना. आणि म्हणून लहानपणी पालण्यात असताना त्या मदाला माता त्या मुलांना सांगतात, हा देह नाशिवंत, हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा साधा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. दादा तुला हा देह ज्याने दिलेला आहे, हे आयुष्य ज्याने दिलेलं आहे, हे इंद्रिय ज्याने तुला दिलेली आहे, जो अंतरात्मा म्हणून तुझ्या अंतरात राहून जो अविरत अखंड सेवा करतोय ना, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, त्या देवाला शरण जा द्या. या देहाचा भरवसा पुत्र न धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियेले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडोनिया योगी गेले वनवासा. आमच्या अंतःकरणामध्ये ज्या विषयी ममत्व निर्माण होत आहे त्या गोष्टी संतांनी बाजूला केलेल्या आहेत, म्हणून संत सुखी आहेत. कुठे सुख म्हणून बघितलं संतांनी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सुखाचा आगर आहे, भांडार आहे, किती आहे, घातले दुकान देती आली असी दान, संत उदार उदार भरली अनंत भांडार. ज्याला परम सुख म्हटलं जातंय, ज्याला आत्मसुख म्हटलं जातंय, ज्याला ब्रह्मानंद म्हटलं जातंय, परमानंद ज्याला म्हटलं जातंय, ते चिरकाल निरंतर टिकणारं सुख जर तुम्हाला हवं असेल तर त्यासाठी जसं दुःखात तुम्ही भगवंताचं नामस्मरण करताय की नाही, सुखातही करायला लागा. दुःख कधी येऊन जाईल ते तुमचं तुम्हालाही कळणार नाही. आणि म्हणून भगवंत या दुसऱ्या अध्यायातील 15व्या श्लोकामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात. काय, यमही न व्यथयन्ते पुरकम पुरुषर्षभ, समदुःख सुखम धीरम सुमृतत्वाय कल्पते. सुखात आणि दुःखात जो विचलित होत नाही, जो समान असतो, तो मुक्तीसाठी योग्य आहे, तो मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे. आम्हाला नेमकं काय होतंय माहितीये का, दुःखाच्या वेळी देव आठवतोय बरं का, सुखाच्या वेळी आम्हाला आठवण करून द्यावी लागते. सुखाच्या वेळी आम्हाला देव आठवत नाही आणि म्हणून आम्हाला परत परत दुःख आमच्या आयुष्यामध्ये भोगावं लागतंय बरं का, परत परत दुःख भोगावं लागतंय. कबीर महाराज म्हणतात, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. काय म्हणतात कबीर महाराज, दुःखामध्ये स्मरण करणारे सर्वच आहेत, मात्र सुखामध्ये भगवंताची आठवण माणसाला येत नाही. जर आम्ही सुखामध्ये भगवंताची आठवण केली, भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन राहिलो, एकरूप झालो, रममाण झालो, दुःख कधी येऊन जाईल आम्हाला कल्पनाही लागणार नाही, आम्हाला पत्ताही लागणार नाही बरं का. दुःख येणार नाही असं नाही. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या तिन्ही तापांपैकी एक ताप प्रत्येकाला असतोच असतो. पण सांगू का, आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये किती रममाण असावं, किती रममाण असावं. जेवढं आम्ही सिरियल पाहताना रममाण होतो की नाही, मालिका पाहताना, जेवढा आम्ही एखादा चित्रपट पाहताना रममाण होतोय की नाही, एकरूप होतोय आम्ही. आम्हाला माहितीये जे पाहतोय ते खोट आहे, पण तरी सुद्धा जशी क्रिया पुढे घडेल तसे हावभाव आम्ही करत असतो. सांगा, एखादीची सासू जर जास्तच सुनेचा जाच करीत असेल तर त्या सुनेकडे बघून आपल्याला काय वाटतंय, आपण करतोय की नाही, काय ग हाल तिचं, खरंय का खोट आहे, खरंय ना. एखाद्या सासूचे जर एखादी सून जास्तच हाल करत असेल तर आपण तिथे पाहता पाहता 2-4 त्या सुनेला, खरंय का खोट आहे, खरंय ना. आम्हाला माहिती आहे ते खोट आहे,
पण तरी सुद्धा एवढा रममाण झालेला असतो की एक सिरियल संपली की दुसरी सिरियल संपली की तिसरी सिरियल आहे की नाही. 2-2, 2.5 तासाचे चित्रपट कधी संपतात आम्हालाही पता लागत नाही, कळत नाही आम्हाला. बरं का, काहीतरी करपल्याचा वास येतो ना, मग बोलते पोरावर टीव्ही जरा जास्तच चालू राहिली वाटते, टीव्ही मध्ये काहीतरी जळायला लागला, कसा तरी वास सुटला. तेव्हा पोरा बोलतात अगं आई भात करपला तुझा. अगं बाई भात ठेवला मग विसरूनच गेले मी. तुम्ही काय करताय हे सुद्धा विसरून जा भगवंताचं नामस्मरण करताना. कळतंय ना किती आम्ही रममाण होतोय. भात तिकडे ठेवलेला आहे हेही ती विसरून गेलेली आहे. ज्या वेळेला भगवंताचं नामस्मरण करताना बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून फक्त आम्ही नामस्मरण करू ना, तेवढे रममाण जेव्हा होऊ ना, तेव्हा देवाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण नेमकं बघा ना काय परिस्थिती आहे. इतर वेळेला कधी काही जास्त आठवत नाही, पण स्मरणिका नामस्मरणासाठी हातात घेतली की मग ते बोलते सुनाला बघ विसरले होते. त्या काकूसकडं 2 पहिले पीठ तिने नेलं, 8 दिवस झालं भात नाही काढली द्यायची. बघ मला आता आठवलंय, एकदा माल ठेवली का परत आठवणार नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या माऊली, तुम्हाला माळ हातात घेतल्यानंतर कोण आठवायला पाहिजे? बरोबर आहे, काय आठवतंय तिला? पीठ जर आठवत असेल तर आपल्या परमार्थाचा आपण किती अभिमान करावा हे आपण ठरवलं पाहिजे. हातात स्मरणिका घेतल्यानंतर जो तो पोहेला बोलत असेल, इकडे एक खालचालीच्या बालदाने 2000 नेलं, 8 दिवस झालं दिलं नाही, विसरलो होतो, हे बघ स्मरणिका घेतली आठवण झाली. माल हातात घेतली काय आठवण झाली काय? आठवण आले तर लगेच जा, नाही तर विसरण. किती रे अभागी आहोत आम्ही या दाभाड पासून ज्या वेळेला घराच्या बाहेर पाऊल टाकतोय ना पंढरपूर क्षेत्री जायला, त्यावेळेला आमच्या मनामध्ये एकच विचार असतो, मला पांडुरंग परमात्म्याला दर्शन घ्यायचंय, मला डोळे भरून पाहायचंय, पांडुरंग परमात्म्याचा चरण स्पर्श मला करायचा आहे, मला डोळे भरून पांडुरंग परमात्म्याला पाहायचंय. पण एवढे अभागी आम्ही दाभाड पासून पंढरपुरापर्यंत नवे त्या मंदिरातल्या गाभारापर्यंत जाईपर्यंत आमच्या मनामध्ये एकच विचार असतोय की पांडुरंग परमात्म्याचं मला दर्शन घ्यायचंय. पण मूर्तीच्या समोर गेलो काय, पांडुरंग परमात्म्याच्या समोर गेलो काय, आमचे डोळे मिटले काय? मिटलेले डोळे उघडायच्या आधी बाजूला होतंय. घरी आल्यावर बोलतो एवढ्या लांब गेलो पण देवाला पाहायचा मात्र राहून गेला. तुमचे डोळे तुम्ही मिटत नाही, तुम्हाला मिटायला लावतात. कोण? तुमची इंद्रियांकडून कर्म घेणारं मन, आणि मन ज्याच्या अधीन आहे ते काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, हे सगळे मिटायला लावतात तुम्हाला. तिथे गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून पहा. तुमच्या डोळ्यामध्ये ते रूप साठवा, रूप पाहता लोचनी सुख सुख झाले ओ साजनी. ते साठवा रूप, ज्या वेळेला आम्ही ते रूप आमच्या डोळ्यामध्ये साठवतोय ना, त्यावेळेला मला सुख प्राप्त होतंय. ते सुख निरंतर चिरकाल टिकणार असतंय. घरी आल्यानंतर जेव्हा जेव्हा आमचे डोळे मिटले जातात ना माऊली, त्यावेळेला पांडुरंग परमात्माच आम्हाला दिसत असतो. आमच्या डोळ्यासमोर पांडुरंग परमात्माच असतो. आणि म्हणून सुखामध्ये असताना, दुःखामध्ये असताना जसं आपण नामस्मरण करतोय, तसं सुखामध्ये असताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण करा. रममाण व्हा. किती रममाण व्हा बघा. एक उदाहरण आहे, सोप आहे, तुमच्या आमच्या पाहण्यातला आहे. किती रममाण व्हा. सुखामध्ये असताना भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढं रममाण व्हावं का बाजूला दुःख बसलंय पण कल्पना नसली पाहिजे. दुःख येणार नाही असं नाही, केलेल्या कर्माचे भोग प्रत्येकाला आहेत ना, येऊन जाईल कळलं नाही पाहिजे, त्याच्याकडे लक्षही नाही गेलं पाहिजे. मग ती अवस्था कशी पाहिजे? ज्या वेळेला आमच्या गावातलाच एखादा तरुण, मुद्दाम तरुण शब्द वापरला बरं का, गलावर मास पकडायला जातो. बघितलंय? गळ लावून मासे पकडणारे बघितलेत का? माहित आहेत? बरं, त्या गळाला लावायला काय नेतात? फ्लावर, कोबी.
गांडूळ, वाला, बरोबर आहे ना? गांडूळ, वाळा. बाबा त्रास होत असेल तर खुर्ची घ्या ना, बसलात तरी चालेल खुर्चीवर. गांडूळ, वाला, बरोबर आहे. मग तो वाळा अख्खा लावतात का अर्धा लावतात? पुरवायचा असतो ना त्याला, अर्धा लावतात, पुरवायचा असतो. बरं, वाला अर्धा लावून ज्या वेळेला तो गळ टाकतो त्या पाण्यामध्ये, त्या वेळेला त्या